राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. ऊर्जा मंत्री बावनकुळेंची घोषणा. डिसेंबर 2016 पर्यंत महाराष्ट्र भारनियम मुक्त करणार. दुष्काळामुळे नांदेड जिल्ह्यात यावर्षी 47 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उद्या निवडणूक. आदिवासी कोळी समाजाचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. गौतम बुद्ध यांच्या 2559व्या जयंतीनिमित्त शहरात महाधम्म रॅलीचे आयोजन. आता बातमीपत्र विस्ताराने. डिसेंबर 2016 पर्यंत महाराष्ट्र भारनियम मुक्त होईल अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना बावनकुळेंनी असं आश्वासन दिलं आहे. सध्या राज्यात 12,000 गावांमध्ये भारनियम सुरू आहे. मात्र भारनियम मुक्तीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून डिसेंबर 2016 पर्यंत राज्यातील एकही गाव भारनियमाखाली नसेल अशी घोषणा त्यांनी केली आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातही भारनियम मुक्तीची घोषणा केली होती. त्यामुळे खरंच डिसेंबर 2016 पर्यंत राज्य भारनियम मुक्त होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वीच्या आघाडी सरकारनेही भारनियम मुक्तीच्या घोषणा केल्या होत्या. मात्र अजित पवारांनी दिलेला शब्द काही पाळला नाही. दुष्काळामुळे नापिकी, नापिकीमुळे नैराश्य, नैराश्यामुळे आत्महत्या असे एक चक्रच तयार झाले आहे. याला गारपीट, अवकाळी पाऊस व लग्नासाठीचे खर्च यामुळे नैराश्य वाढत आहे. यावर्षीची आकडेवारी पाहिली तर असे लक्षात येते की 70% आत्महत्येत तरुण वयातील मुलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार जानेवारी 2015 ते एप्रिल 2015 या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात मिळून एकूण 268 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये 75 असून नांदेडमध्ये 47, उस्मानाबाद 45, औरंगाबाद 44 असा क्रम लागतो व हिंगोलीमध्ये 10 आत्महत्या झाल्या असून त्यानंतर जालना 12, परभणी 14 अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण आहे. या एकूण 268 शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये 35 लोकांच्या आत्महत्या सरकारी कामकाजानुसार अपात्र आहे, तर 74 आत्महत्येचा अजून तपास चालू आहे. यामुळे 110 कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत, तर उरलेल्यांना 1 लाख रुपये प्रति सरकारी मदत मिळते आहे. या 1 लाखात आजच्या महागाईच्या जमान्यात काहीही होत नसल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची प्रचंड हाल चालू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातले किमान भयानक जीवन झाले आहे. नांदेड जिल्ह्यात तालुकानिहाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तालुका मुख्यालयी मंगळवार दिनांक 5 मे 2015 रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्रात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. अवीट गोडीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350625656. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आदिवासी कोळी महादेव या जमातीच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाबाबत आदिवासी कोळी समाजाच्या वतीने उद्या दिनांक 5 मे सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून राज्य सेवा परीक्षा 2014च्या निकाला आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही तसेच वैधता प्रमाणपत्र असतानाही त्या उमेदवारांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवले आहे. आदिवासी विभागाकडून वैधता प्रमाणपत्र प्रलंबित संचिका निकालासाठी जी समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सरगुंडे यांना व इतर आदिवासींना वगळून बिगर आदिवासी सदस्य नेमण्यासाठी तसेच कोळी महादेव जात वैधता प्रमाणपत्र बदल होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. तरी मराठवाड्यातील सर्व समाज बांधवांनी, विद्यार्थ्यांनी या धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा अध्यक्ष व्यंकट मुदिराज, विजय सुन्नप, विजय मामिलवाड, बालाजी रोयलावाड, मारुती बिचेवाड, गजानन निलेवाड, रामदास जिंकवाड आदींनी केले आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या 2559व्या जयंतीनिमित्त महाधम्म रॅलीचे आयोजन दिनांक 4 मे सायंकाळी 6 वाजता खोब्रागडे नगर, नवा मोंढा, नांदेड येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमास नवल पोकर्णा, संघरत्न कांबळे, महेंद्र पिंपळे, उमाजी एंगडे, नारायण जोगदंड, प्रभाकर लोखंडे आदी उपस्थित राहणार आहेत. महाधम्म रॅलीमध्ये ध्वजपथक, बुद्ध संदेश देखावे आणि कॅन्डल रॅलीचे समावेश आहे. धम्म रॅलीची सुरुवात खोब्रागडे नगर नंबर 1, नवा मोंढा, नांदेड येथून होणार असून VIP रोड, तथागत गौतम बुद्ध प्रतिमा, ITM कॉलेज समोर, शिवाजीनगर, मुक्ता चौक, बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत राहणार आहे. महाधम्म रॅलीमध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक धम्मा कांबळे यांनी केले आहे. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी सागर उंबळे, रवी सोनसळे, लक्ष्मण गायकवाड, सचिन एंगडे, सिद्धार्थ तारू, पंकज कपूरगे, अशोक गायकवाड, सिद्धार्थ जाधव आदी परिश्रम घेत आहेत. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी चित्रपटाने बाजी मारली. विसावा उद्यानाची दुरावस्था. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे B.Com चे परीक्षा केंद्र बदलले. मुखेडात बसवेश्वर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 150 जणांनी केले रक्तदान. रेल्वेचे खासगीकरण करणार नाही, सुरेश प्रभू. जायकवाडी पाण्यावर अहवाल सादर करा, मुंबई हायकोर्ट. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. ऊर्जा मंत्री बावनकुळेंची घोषणा, डिसेंबर 2016 पर्यंत महाराष्ट्र भारनियममुक्त करणार. दुष्काळामुळे नांदेड जिल्ह्यात यावर्षी 47 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उद्या निवडणूक. आदिवासी कोळी समाजाचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. गौतम बुद्ध यांच्या 2559व्या जयंतीनिमित्त शहरात महाधम्म रॅलीचे आयोजन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.